तब्बल 39 वर्ष देशाची सेवा करणारी गुलदार नौका आता पुन्हा एकदा निवृत्तीनंतर पुन्हा एकदा अगदी देशाची, पर्यटकांची आणि कोकणाची सेवा करण्यासाठी सज्ज झालेली आहे। मी आता आहे निवती या ठिकाणी आणि निवती मध्ये आपण जर पाहिलं तर हीच युद्ध नौका होती जी गुलदार नावाने अगदी युद्धामध्ये जिने काम केलं होतं। तब्बल 39 वर्ष या नौकेने काम केलं आणि त्यानंतर आता ही युद्ध नौका जी आहे ती वेंगुर्ला तालुक्यातील निवती या ठिकाणी पाण्यामध्ये विसावणार आहे। म्हणजेच या बोटीला या ठिकाणी जलसमाधी मिळणार आहे। थोडक्यात म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण या ठिकाणी ही बोट जी आहे ती विसावली जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या केलेल्या होत्या। त्याच्यातील जे समुद्रासाठी कोणतेही घातक वायरिंग असेल किंवा इलेक्ट्रिक सामान असेल, आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या MTDC प्रोजेक्ट अंतर्गत ही बोट जी आहे पाण्यात विसावणार आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी नेमका या बोटीचा प्रोजेक्ट काय आहे याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक मच्छीमार देखील आहेत। मला सांगा, कशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे? ड्रीम प्रोजेक्ट म्हणावा लागेल कोकणवासियांसाठी, काय सांगा? निश्चितच अशा प्रकारचं ज्यावेळी एखादं कृत्रिम ठिकाण सागरी जीवांसाठी अधिवास बनवला जातो त्यावेळी तिथं वेगवेगळे सागरी जीव तिथे येतात आणि एक प्रवाळ असतील, वेगवेगळे रंगीत मासे असतील किंवा इतर प्रकारचे मासे असतील या ठिकाणी येतात आणि एक वेगळं दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं। त्याचबरोबर जे उडलेली जहाजं आहेत त्या संदर्भात जगभरात टुरिझम चालू असतं आणि हे टुरिझम सिंधुदुर्गात उभं राहतंय। हे खरोखरच एक अभिमानास्पद गोष्ट आहे। जी सगळी मंडळी, लोकप्रतिनिधी आहेत किंवा प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांचे मी आभार मानतो की अशा प्रकारचं तुम्ही एक चांगला प्रयोग या ठिकाणी केलात आणि निश्चित यशस्वी होईल। आसपासच्या परिसराला एक रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होईल। जर आपण पाहिलं तर 39 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर निवृत्त झालेली ही गुलदार नौका जी आहे ती सध्या आपण निवतीमध्ये पाहतोय। कोकणवासियांसाठी तसंच देशभरासाठी हा अगदी ऐतिहासिक क्षण असणार आहे, कारण ही युद्ध नौका आपण देखील आता समुद्र किनाऱ्यापासून अगदी 12 ते 13 किलोमीटर आतमध्ये या ठिकाणी या समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी या युद्ध नौकेमध्ये आता पाणी भरलं जाईल आणि त्यानंतर ही युद्ध नौका जी आहे ती अगदी काही तासानंतर याच समुद्राच्या ठिकाणी विसावली जाईल आणि त्यासाठी MTDC असेल, महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि विशाल रेवडे, मराठी, सिंधुदुर्ग।